नमस्कार, मी वनिता। आज मी तुम्हाला कारलं कसं करायचं ते दाखवणार आहे। कारल्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, त्यातलं खारं कारलं कसं करायचं ते बघू। ही अशी हिरवी कारली घेतलीत मी, तुम्ही पांढरी घेऊ शकता। आणि आता कारले कट करून घेऊ। कारलं तुम्ही असं 4 भागात कट करून घेऊ शकता आणि बिया कडक असल्या तर काढून धुवून स्वच्छ करून घ्यायच्या, नाहीतर असे उभ्या कापामध्ये कट केलं तरी सुद्धा चालतं। कारले करण्यासाठी 2 चमचे धने, 1 चमचा जिरा, 1 चमचा शाही जिरा आणि इतक्यासा दालचिनीचा तुकडे, 20-25 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच अद्रक। हे सगळं मी हलकसं भाजून घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर आणि हे किसलेलं खोबरं। आता हे सगळे मसाले लसूण, अद्रक आणि खोबरं बारीक करून घेणार आहे। वाटण तयार करून घेतलेलं आहे, त्यात हा 2 चमचे तयार केलेला मसाला टाकून घेऊ। मसाला थोडा जास्त टाकला तरीही चालतो। अर्धा चमचा हळद टाकू। 2 चमचे असले भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ। 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून घेऊ। या मसाल्यात कुठल्याही तिखटाचा वापर केलेला नाही, आपण खारं कारलं करणार आहे। कारली स्वच्छ धुवून आणि नितळून घेतलेली आहेत, याला कुठे आपण मीठ लावून पिळून घेतलेले नाही, असेच ठेवलेलं आहे। सुकं खोबरं आणि मसाल्यामुळं चव एकदम छान येते याला। तुम्हाला जर आंबट गोड चव आवडत असेल तर चिंचेचा कोळ आणि गूळही टाकू शकता। आता हा मसाला कारल्यामध्ये भरून घेऊ। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता। असे 4 भागामध्ये कट केलेलं आहे, असं भरून घेऊ। आपली कारली भरून झालेली आहेत, यात कुठलाही उष्ण प्रकारचा मसाला आपण वापरला नसल्यामुळे जळजळ होणे, पित्त होणे असे त्रास होत नाहीत आणि मसाल्याचा सुगंधही एकदम छान येतो कारल्याला। आता हे आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊ। आता कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे। आता तेलामध्ये थोडा हिंग टाकू आणि हे कारल्याचे काप टाकून परतून घेऊ। कारलं परतून झाले, आता राहिलेला मसाला टाकू आणि अर्धी वाटी गरम पाणी टाकून घेऊ। आता कमी गॅसवर 2 शिट्ट्या करून घेऊ। दोन शिट्ट्यामध्ये आपलं कारलं शिजून तयार झालेलं आहे। अगदी मऊसूत असं कारलं शिजले। तुम्ही अशाच पद्धतीने पातेल्यात सुद्धा शिजवून घेऊ शकता। वर प्लेटमध्ये पाणी टाकून छान शिजलं जातं। माझे कारले करण्याची पद्धत तुम्हाला आवडली आणि मसाल्याची पद्धत आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।